किचन लालची बायको आता आपण किडनॅप करू शकतो. माझा डिस्प्ले आला, माझा डिस्प्ले आला, मला दिसायला लागला, मला दिसायला लागला, मला एक दिसायला मिनट लागला. एंथोनी, भागने की बहुत कोशिश की. हाँ, अब मैं तुम्हें नहीं छोड़ूंगा. आणि टिंगू, रॉबर्ट, किती दिवस आम्ही तुझ्या मागे होतो आणि तू काडेपेटी सारखा इकडून तिकडे पळत होतास. आता तुला सोडणार नाही. रॉबर्ट, हा रॉबर्ट आहे. बॉसला सोडा नाही तर याला उडीन. आता किचन लाल माझी पोरगी कुठे आहे? पोरगी कुठे आहे सांग, नाही तर तुला सोडणार नाही. तुम्ही जिवंत आहात, निरुपाय, तुम्ही जिवंत आहात. निरुपाय. एक मिनिट. हा, तुम्ही जिवंत आहात. हा, हा, मी जिवंत आहे. कुठं होता, कुठं होतासा माझ्या रानादा, कुठं होतासा? अजून ते खूळ गेला नाही का डोक्यातून? आज झाली तुमची भेटा भेटी. किचन लाल माझी मुलगी कुठे आहे सांग, नाही तर तू. बस झालं. परवीन, हा तुझा बाप आहे परवीन. अरविंद, म्हणजे ही माझी मुलगी आहे. काय अरे, हे म्हणजे 10 रुपयाच्या रिचार्जवर लाईफ टाईम फ्री मिळाल्यासारखेच आहे. पोरगी बेटा केवढी झालीस तू. काश हे मी तुमच्या बाबतीत पण बोलू शकले असते बाबा, पण नाही. पास झालं तुमचं. आता मी तुम्हाला सोडणार नाही. रॉबर्ट, बस झाली तुझी शानपट्टी. हवालदार, घेऊन जा याला, घेऊन जा आणि याला पाळणा घरात टाका. पाळणा घरात, तेच तुझी शिक्षा. पाळणा घरात. अरे आईला दृष्टी आली, बघितलं? हे सगळं मला सहन न होणार आहे. माझे मिस्टर मला चक्कर. निरुपाय, आई, निरुपाय. आई, डॉक्टर, डॉक्टर, अबे तू जा ना डॉक्टर. आज वेगळा आज वेगळा. डॉक्टर. यस डॉक्टर, अरे आई आला का? ये बघा काय झालं बघा. काय झालं हिला? आता यांना एकच गोष्ट वाचवू शकते. काय? कोण? टीव्ही. टीव्ही. पण याचा सेट टॉप बॉक्स कुठं आहे? रिमोट कुठं आहे याच? लवकर. किसी के पास होगा? माझ्याकडे एक सेट टॉप बॉक्स आहे जुना. सेट टॉप बघा बॉक्स. चालू होतोय का? सेट टॉप बॉक्स. पण यात कार्डच नाहीये. चालणार कार्ड कसं? कोणाकडे? एक मिनिट. हे बघा, हे माझ्याकडे कार्ड आहे. हे लावून बघा. पण याच रिमोट. अरे म्हणजे सेट टॉप बॉक्स. टीव्ही, सेट टॉप बॉक्स, कार्ड, रिमोट, हे सगळं तुमच्याकडे. बाबा, म्हणजे आई एकटी पडली तिकडं. आई. निरुपाय. टीव्ही लावा, टीव्ही लावा, टीव्ही लावा. अंगाईच्या स्पर्शातून झोजतेस तू. माझा टीव्ही लागला. नवरा आलाय तो बघ टीव्हीच्या आधी. निरुपाय, मीच नाही, आपली पोरं पण आपल्याला आज परत मिळाली. कशी काय? ही 3 पोरं आपलीच आहेत. आई, पोरांनो, तुम्ही थँक्यू डॉक्टर. खरं तर मी तुम्हाला सोडून गेले नसते. मग का गेलीस तू सोडून आम्हाला? मी सोडून गेली नाही. मग सगळा दोष त्या चोराचा होता, चोराचा. कुठल्या? त्या चोराने आपल्या घरचा सेटअप बॉक्स चोरला, रिमोट चोरला. सेट टॉप माझ्या घरी येऊन चोरी केली आणि माझ्याकडे टीव्ही लावायला काही नव्हतं.
म्हणून टीव्ही बघायला म्हणून मी बाहेर पडले आणि हे सगळं घडलं पोरानो. हे सगळं मिळालं त्या चोराला मी सोडणार नाही. हे तुम्हाला कुठून मिळालं सांगा. त्या चोराला मी नाही सोडत. ए आपल्या पोरांकडेच होत. म्हणजे तुम्हीच चोरलं होतात तुला टीव्ही होऊ नये म्हणून. पोरा इकडे ये. तुझ्या तर आता माझा रिमोट चोरता काय रे. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम तुकरेटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या भारत दौरा. मला बाळकृष्णला विचारायचं. बाळकृष्ण, तू कितवीला आहेस? 12वी. हा? 12वी. बाळकृष्ण उभा राहा. हे बघ, तू 12वीत आहेस का 12वीत आहेस हे मला पहिले सांग. बाळकृष्ण हा ज्या गावात आम्ही शूटिंग केलं तेंडोली मधला, तिथे आम्ही जेव्हा लोकेशन बघायला गेलो होतो ना, तिथे आम्हाला लोकेशन दाखवत माझ्याबरोबर फिरणारा होता. अच्छा. आणि अत्यंत चुणचुणीत मुलगा. मी त्याला विचारलं काय काय करतो रे, काय आवडतं? दशावतारात काम करतो म्हणतो. बरं ठीक आहे, मग माझ्या सिनेमात काम करशील का? हो करेन म्हणाला. बाळकृष्णाची एक गोष्ट आहे, म्हणजे हे सांगताना पण मला भरून येत आहे. बाळकृष्ण काही वर्षांपूर्वी घराच्या ओसरीवरती बसून अभ्यास करत होता कंदिलाच्या प्रकाशात, आणि कंदील पडला पुस्तकावरती आणि पुस्तकानं पेट घेतला. बापरे. आणि पुस्तक वाचलं पाहिजे म्हणून त्याने पहिली गोष्ट केली, पुस्तक उचलून छातीशी धरलं. आणि त्याची छाती पण भाजली तेव्हा बाळकृष्णाची. आणि तेव्हापासून हा असाच आहे. म्हणजे मी जे सिनेमात म्हणतोय ना की शिक्षणासाठी मुलं काय काय धडपड करतात बघा, हे जिवंत उदाहरण आहे बाळकृष्णाच्या रूपानं. की पुस्तक वाचलं पाहिजे म्हणून त्याने काय केलं बघा. तू दशावतारात पण काम केलंस, हो. मग त्यातलं काही ऐकू शकतो का आम्हाला? 1-2 ओळी जरा आम्हाला हो. कोकणी भाषेतल्या ऐकायला आवडतील. मला जे करून दाखवलं होतंस ना ते दाखव ना. हा प्लीज प्लीज. या अरण्यात पाऊल पडता क्षणी मनाला किती आनंद होतोय, पण समोर दिसणारे ते दाट अरण्य, त्याच दाट अरण्यात जाऊन माझ्या पोटाची सांत्वन करेन म्हणून निघाला म्हणतोय. क्या बात आहे, क्या बात डॉक्टर, या इनोसन्सचं काय करावं? काय करावं, काय करावं. आणि ते जपून ठेवलंय आणि ते आयुष्यभर जपून ठेवावं ही माझी इच्छा.